नमस्कार मित्रांनो, वन विजन न्यूज पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते, नास्तिकांच्या मेळाव्याचे आयोजक आणि लेखक डॉक्टर नितीन हंडे. नितीनजी, स्वागत आहे तुमचं वन विजन न्यूजच्या पॉडकास्टमध्ये. आपण सुरुवात करूयात. प्रेक्षकांना जरा तुमच्याबद्दल थोडीशी माहिती देऊयात, तर तुम्ही थोडीशी स्वतःबद्दल ओळख करून द्यावी. मला सांगायला आवडेल की वयाच्या एका अशा टप्प्यामध्ये मला विवेकवाद सापडला. म्हणजे एकेकाळी टोकाचा नास्तिक आणि टोकाचा दैववादी असताना वाचनामध्ये काही पुस्तकं येत गेली आणि विचार बदलत गेले आणि मग लक्षात आलं की आयुष्यामध्ये आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपल्याला योग्य मार्ग कोणचा आहे. आणि त्या अनुषंगाने मग मी काही चळवळीमध्ये जॉईन झालो. 2006मध्ये मी अनिसमध्ये जॉईन झालो. त्यानंतर डॉक्टरांचा जेव्हा खून झाला 2013 साली, त्यानंतर मी थोडा जास्त ॲक्टिव्ह झालो आणि जास्त प्रखरतेने त्यांनी जे काम केलं ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि ते काम अजूनही चालूच आहे. त्या अनुषंगाने काही दिवसांनी असं वाटलं की नास्तिकांची एक मोठी संख्या समाजामध्ये, ज्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या व्यवस्थेमध्ये खूप अवहेलना सहन करावी लागते. मग असं वाटलं की यांचं एक गेट टुगेदर का नसावं. आणि त्या अनुषंगाने 2014पासून आम्ही नास्तिक मेळावा चालू केलेला आहे. आणि त्यानंतर 2020मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं होतं त्यावेळेस सगळं जग ठप्प झालं होतं. ते आपत्तीमध्ये संधी असं म्हणायला लागेल. कारण मग त्या अनुषंगाने मग एक मोकळा वेळ भेटला आणि मग इतका दिवस मनामध्ये साचलेले सगळे विषय हे त्यानिमित्ताने बाहेर पडले आणि मग त्या एक एक त्याची पुस्तकं येत गेली, जी तुम्ही आता पाहताय. हे लिखाण तेव्हापासून चालू झालं. बरं, म्हणजे तुम्ही थोडक्यात आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे वळालेला आहात. तर काय तो एक टर्निंग पॉईंट काय होता जिथे तुम्हाला वाटलं की नाही, आता आपण आपला मार्ग बदलला पाहिजे किंवा आता आपण अजून जास्त खोलात विचार केला पाहिजे? माझी जडणघडण म्हणजे सगळं बालपण हे अतिशय आस्तिक कुटुंबामध्ये गेलं. म्हणजे माझे वडील अनेक त्यांना आजार झाले होते, त्यामुळे ते दैववादी झाले होते. त्यांना कदाचित वाटत होतं की याची माझी सुटका या एखाद्या आशीर्वादामुळे होईल, परंतु तसं झालं नाही आणि आम्ही लहान असतानाच ते एक्सपायर झाले. परंतु मग ते म्हणतात ना की वडिलांचं ओझं मुलगा अनावश्यकरित्या घेतो कधी कधी. तर माझं तसं झालं की मग आपण केलं पाहिजे. बाबा वडील दररोज पूजा करायची, आपण पूजा केली पाहिजे, असं होतं. माझी जडणघडण तशीच झाली. पुन्हा मग आयुष्यात एक टप्पा असा आला की आयुष्यात मी पुढं बनणार काय, म्हणजे अनिश्चितता जी फेस करायला लागली वयाच्या विषयीमध्ये, तर त्यामध्ये मी टोकाचा दैववादी झालो. आणि मग माझी प्रश्न कदाचित देवच सोडवेल असं मला वाटायला लागलं. आणि त्या अनुषंगाने माझ्या आयुष्यातली मी 2-3 वर्ष अशी वाया घालवली म्हटलं तर चालेल. पण म्हणजे वडिलांच्याकडून जसं हा दैववाद आला तसं वडिलांकडून वाचनाची आवड देखील मला आली होती. आणि लायब्ररीमध्ये मग वाचन देखील चालूच होतं पुस्तकांचं. कथा कादंबऱ्या हा टप्पा मागे पडायला लागला होता आणि थोडी वैचारिक पुस्तकं वाचावीत असं वाटायला लागलं होतं. आणि त्या काळामध्ये वाचनामध्ये मग अनिल अवचट आले आणि अनिल अवचटांची काही पुस्तकं वाचल्यानंतर डोक्यामध्ये प्रश्न तयार झाले की अरे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असते, आपण कोणची गोष्ट घडत नाही आणि आपल्या ह्या अगतिकतेचा किंवा आपल्या ह्या श्रद्धेचा कुणीतरी फायदा घेत असतं आणि त्यांचा बाजार मांडत असतं, त्यांची दुकानं चालू असतात आणि आपल्यासारखे कस्टमर त्यांच्याकडे जातात म्हणून त्यांची दुकानं चालू आहेत. म्हणजे ह्या व्यवस्थेचा आपण कायम शोषितच राहणार आहोत. मग माझ्या लक्षात आलं की नाही, आपण ह्याच्यापेक्षा वेगळा विचार केला पाहिजे आणि कदाचित प्रत्येक गोष्टीमागे जे कारण असेल ते आपण शोधलं पाहिजे. आज मला माझे समोर जे काही प्रश्न असतील त्याचं मूळ काही वेगळं आहे आणि मी त्याचं उत्तर शोधतोय वेगळ्या गोष्टीमध्ये, तर आता आपण ते योग्य ट्रॅकवरती गेलं पाहिजे. आणि मग तो प्रवास मग आस्तिकतेकडून नास्तिककडे लगेच नाही झाला. आस्तिकतेकडून आधी साशंक, त्याला आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा, असे प्रश्न विचारत गेलो आणि मग त्याची उत्तरं देखील सापडत गेली आणि मग तो प्रवास नास्तिकतेकडे होऊन गेला. पण तो प्रवास तिथेच थांबला नाही. मग कालांतराने मी नास्तिक झालो तेव्हा मला कळलं की माझ्या आसपासचे जे लोक आहेत ते आस्तिक आहेत आणि आस्तिक असणं ही त्यांची भावनिक गरज आहे. प्रत्येक लोकाला मला जशी उत्तर सापडली तशी प्रत्येकाला सापडतील अशी नाही. त्यामुळे मला कळलं की ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की ह्यांनी पुन्हा ह्यांची प्रोसेस चालू व्हायला पाहिजे, ह्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या आयुष्यामध्ये वापरला पाहिजे, चिकित्सा करायला ते शिकले पाहिजेत. त्यामुळे तेव्हापासून मग मी नास्तिक जरी असलो तरी मी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह सांगतो की तुम्ही तपासायला शिका, तुम्ही चिकित्सा करायला शिका. तुम्ही भले देव माना किंवा मानू नका, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुमचे प्रश्न आहेत ते दैववादी असू नये, त्याची उत्तर तुम्ही देववादामध्ये शोधली नाही पाहिजेत असं मग मी सांगायला लागलो. बरं. आणि तुम्ही आता बोलता एक वाक्य वापरलं की तुमच्या म्हणण्यानुसार प्रत्येक आस्तिक हा त्या देवाच्या नावाने धंदा करणाऱ्या लोकांचा कस्टमर आहे, बरोबर? अगदी. मग आता ही जी तफावत आहे म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला जो मेन फरक आहे, मुख्य जो फरक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे श्रद्धा असावी हे एकपर्यंत ठीक आहे, पण आपण आजकाल जे बघतोय की श्रद्धा ही खूप जास्त अंधश्रद्धेकडे वळत चालली आहे, तर त्याच्यावरती तुम्ही काय बोलाल? श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या मुळात आहे ना की माझी श्रद्धा ही व्यक्ती सापेक्ष असते, आपण लक्षात घेत नाही.
माझी श्रद्धा ही दुसऱ्याला अंधश्रद्धा वाटू शकते हे देखील लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कुणालाही तुम्ही विचारलं ना की तू श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे, तो म्हणेल माझी श्रद्धाच आहे. माझी अंधश्रद्धा त्याची स्वतःसाठी कधीच नसते, ती दुसऱ्याला वाटत असते. म्हणजे जर मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर मला ते बांग देणे हे अंधश्रद्धा वाटू शकेल, मुस्लिम व्यक्तीला मी घंटा वाजवणे ही अंधश्रद्धा वाटू शकेल. तसेच कालसापेक्ष देखील असते. श्रद्धा ही अंधश्रद्धा ही जुन्या काळात ज्या काही गोष्टी श्रद्धा म्हणून मानल्या जायच्या त्या आज आपण अंधश्रद्धा म्हणतो. आज आपण कुणीही सतीप्रथेचं समर्थन करणार नाही, ते आपण अंधश्रद्धा मानू, पण त्या काळामध्ये तिला स्तोम होतच ना. तसंच आजच्या काळात देखील काही अशा गोष्टी आहेत ज्या आज कदाचित लोकांना श्रद्धा वाटतात, पण त्याला वैज्ञानिक कसोटीची चाचणी लावलेली नसते, बरोबर, ती तपासली गेलेली नसते. त्यामुळे भविष्यात ती अंधश्रद्धा ठरेल. त्यामुळे माझं असंच म्हणणं आहे की ती भविष्यात अंधश्रद्धा ठरवण्याची तुम्ही वाट पाहू नका. तुम्ही आजच त्याला विज्ञानाची चाळणी लावा, आणि ती गोष्ट तुम्हाला बंधन घालत असेल, ती तुम्हाला पुढे जायला अडवत असेल तर तुम्ही ती सोडून द्या. ती तुम्हाला बळ देत असेल तर ती गोष्ट एक वेळ ठीक आहे, पण ती तुम्हाला बंधन घालत असेल आणि तुम्हाला कुंपण तुमच्या त्या कुंपणामध्ये सुरू राहायचं असं सांगत असेल तर मला वाटतं व्यक्तीने ती सोडली पाहिजे. आणि त्यासाठीच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी चाचणी आहे ती त्या व्यक्तीने लावायला शिकलं पाहिजे. वा वा. बरं, तुम्ही जसं म्हणताय की आज जी श्रद्धा वाटते लोकांना, कालांतराने भविष्यात ती लोकांना अंधश्रद्धा वाटू शकते, पण मग भविष्यात दुसरी कुठेतरी श्रद्धा येऊ शकते ना. अगदी हा जे सायकल चालू असतं. म्हणजे अगदी जुन्या काळामध्ये म्हणजे मी जन्माला आलो त्यावेळेस आमच्या काळात संतोषी मातेचं फॅड होतं आणि अनेक संतोषी मातेची देवळं झाली, कारण त्या काळात तो सिनेमा तसा आला होता. पण आज संतोषी मातेचं कुणाला नाव देखील कदाचित पुढच्या पिढीला माहित नसेल. तर नवीन नवीन मार्केटमध्ये लॉन्च केले जातात. मला तर वाटतं की हे प्लॅन करून प्रोडक्ट लॉन्च केले जातात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की त्याच मालिका येणं, बरोबर, हे काही असंच नसतं. तर जाणीवपूर्वक आपलं प्रोडक्ट लॉन्च करायचं, त्यासाठी जे सेटअप लागतात ते सगळं सेटअप ते लोक तयार करतात. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं की भविष्यात आज जी काही लोक उदयाला आलेली आहेत टीव्ही मालिकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे, कदाचित त्यांचा स्तोम कमी होईल, भविष्यामध्ये दुसऱ्या कोणाचा स्तोम वाढलेला असेल, किंवा कदाचित अजून प्राचीन काळामध्ये जाऊन प्राचीन देवांचं पुन्हा संजीवीकरण केलं जाईल आणि त्यांना महत्त्व दिलं जाईल. मुळात काय आहे की व्यक्ती श्रद्धा असणं ही त्याची भावनिक गरज असते. कारण व्यक्तीला भविष्यामध्ये माझं काय काय होईल हे माहिती नसतं आणि साहजिकच ते कुणालाच माहीत नसतं. पण व्यक्तीला वाटतं की मला कुठेतरी सोल्युशन पाहिजे, मला कुठेतरी मानसिक सपोर्ट पाहिजे, आणि आपण सपोर्ट मागायला गेलो ही दुकानं तयार होतात. बरं, म्हणजे ही दुकानं तेच करतात तुमच्या श्रद्धेचा किंवा तुमच्या त्या मानसिक गरजेचा वापर करून घेतात स्वतःच्या फायद्यासाठी, बरोबर ना. अगदी. बरं, आता श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय तर आहेच, पण बऱ्याचदा आपण असं पण म्हणतो की नास्तिक लोक जे आहेत त्यांना असं म्हटलं जातं की तुम्ही पर्टिक्युलर फक्त हिंदू धर्माबद्दलच का जास्त बोलता, बाकीच्या धर्मांबद्दल का बोलत नाही. मग बाकीचे धर्म म्हणजे मुस्लिम झालं, ख्रिश्चन झालं, जैन झालं, असे वेगवेगळे धर्म आहेत आपल्याकडे. आता ते कुठून कसे निर्माण झाले हा तर खरंच वादाचा मुद्दा आहे किंवा तो संशोधनाचा विषय आहे. पण मग ह्या विषयावरती काय म्हणाल की आपण हिंदू असून हिंदू धर्माबद्दलच बोलतो, हिंदू देवांबद्दलच बोलतो, हा जो लोकांचा समज आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मुळात मी जर नास्तिक असेल तर मला जगातील सर्व देव सर्व धर्म हे पूज्य आहेत. पूज्य म्हणजे शून्य, एका पूज्य शून्य असतं ना तसं, की माझ्यासाठी कोणताच देव कोणता धर्म महत्त्वाचा नाही आहे. पण होतं काय की माझ्या सराउंडिंगला माझे जे मित्र असतात, माझं समूह असतं, माझं कुटुंब असतं, ते सगळे एका ज्या मी समाजात मी जन्माला आलो आहे त्या समाजाचे सगळे असतात. त्यामुळे मग जो विषय होतो, बोलणं होतं, संवाद होतो, तो मुळात त्या लोकांशी जास्त होतो. पण आपण जेव्हा चिकित्सेचा आग्रह धरतो त्यावेळेस मग ती धर्माची चिकित्सा असू द्या किंवा कोणत्या रूढीची चिकित्सा असू द्या, त्याच्यामागे तुम्ही धर्माचा बॅकग्राऊंड नाही पाहिलं पाहिजे. ती हिंदू धर्मातली असू द्या, ती मुस्लिम धर्मातली असू द्या किंवा इतर कोणत्याही धर्मातली असू द्या, ती जर चूक आहे तिला चूक आपण म्हटलंच पाहिजे. आणि तिचं विज्ञानाच्या चाचणीवरती ती कळते की ही अमानवीय आहे, ही चुकीची आहे, तर तिला आपण चुकच म्हटलं पाहिजे. बरोबर, बरोबर. बरं, आता हे सगळं करत असताना तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू केलं. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या सोबत तुम्ही होतात, त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही जास्त सक्रिय झालात. मग असं तिथेही जाण्यामागचा काहीतरी हेतू असेल ना की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच का, किंवा यांचंच काम आपण का करायचं? मी तुम्हाला म्हटलं मागाशी तसं की काही पुस्तकं वाचली आणि माझा नास्तिकतेकडे प्रवास चालू झाला. मग नास्तिकता जेव्हा माणूस नवीन नास्तिक होतो ना त्याला थोडं जास्त कडवं असतं, त्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो आणि तो मग समोरच्या माणसाला थोडासा टॉर्चर करायला बघतो की मी नास्तिक आहे, मी कधी ग्रेट असं स्वतःला समजायला लागतं. माझ्या आयुष्यामध्ये पण ती फेज आली आणि मी मित्रांना मुद्दामून चिडवायचो, त्यांच्या देवांना शिव्या द्यायचो. पण नंतर कळलं हा काय मार्ग नाही, म्हणजे काय होतंय की माझे मित्र मी तोडतोय. बरोबर. मग मला लक्षात आलं की ह्याला कधी एक वैचारिक बैठक असली पाहिजे. आणि मला मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काही मी व्याख्यानं ऐकली आणि त्यामुळे मग माझा विचार असा झाला की होय की आस्तिक किंवा नास्तिक असण्यापेक्षा माणूस विवेकी असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग माझा तो जो वाटचाल आहे ती विवेकवादाकडे चालू झाली आणि विवेकवादाचे वेगवेगळे पैलू मी जाणून घेतले आणि मला त्यात मजा देखील वाटायला लागली. पण मग गंमत अशी झाली की मला असं वाटलं की मी ठीक आहे, आज मी विवेकी झालोय किंवा मी रॅशनल सगळ्या गोष्टीकडे पाहतोय, बरोबर, पण माझा जोडीदार तसाच असला पाहिजे.
मग माझी ती महत्त्वाची गरज झाली की मला जोडीदार असा शोधायचा आहे, तो कुठं शोधायचा. मग मला लक्षात आलं की आपण शाखेमध्ये जिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा भरते तिथं आपण गेलं पाहिजे. ॲक्च्युली म्हणजे माझा तो स्वार्थ होता की मी जोडीदार शोधण्यासाठी म्हणून अनिसमध्ये गेलो. अर्थात तिथं मला जोडीदार मिळाला नाही, पण मला जी मूल्य भेटली त्यामुळे माझी पुढची वाटचाल अगदी चांगली झाली. आणि गंमत अशी की मला जी जोडीदार भेटली ती स्वतः अनिसमध्ये येऊन ती स्वतः विवेकी झाली. त्यामुळं ज्याला आपण म्हणतो की एक जिला विवेकवादाशी काही संबंध नसलेली व्यक्ती देखील अनिसमध्ये आली आणि 1-2 वर्षाच्या वाचनामध्ये तिला सगळं कळलं की प्रत्येक गोष्टी मागे आपण लॉजिक लावलं पाहिजे. बरं, मग तुम्ही नास्तिक झालात, अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर गेलात आणि मग तुम्ही विवेकी झालात असं जे तुमचं म्हणणं आहे, याचा अर्थ असा का की आस्तिक लोकांकडे तो विवेकवाद थोडा कमी असतो असं आपण म्हणू शकतो का? खरं तर ना आस्तिक नास्तिक या गोष्टीकडे खूप वेळा ना नीतीच्या दृष्टीने खूप पाहिलं जातं की आस्तिक व्यक्ती नैतिक असतो आणि अनैतिक नास्तिक व्यक्ती अनैतिक असतो. व्यक्ती नैतिकने जगतो त्याला आस्तिक नास्तिकचा काही फरक नाही. उलट तर मी तर म्हणेल की नास्तिक लोकांना देवाची भीती नसते तरी देखील ते नैतिक वागत असतील तर ते अधिक चांगले आहेत. आस्तिक व्यक्ती 2 गोष्टींनी नैतिक जगतो, एक तर त्याला देवाची भीती असते किंवा त्याला नैतिक जगणं महत्त्वाचं वाटतं. तो देवाच्या भीतीमुळे जर जगत असेल ना तर त्या व्यक्तीची जेव्हा भीती कमी होते त्यावेळेस तो अनैतिक जगू शकतो. त्यामुळं आस्तिक नास्तिक तर पाहताना माझा दृष्टिकोन असाच आहे की ठीक आहे एखादी व्यक्ती आस्तिक असेल ते सुद्धा काय हरकत नाही, पण ती समाजाकडे कशी पाहते तिच्यासाठी मानवता हे मूल्य किती महत्त्वाचं आहे हे तेवढं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आस्तिक असून जर तुम्ही माणूस म्हणून चांगले वागत नसाल तर ती आस्तिकता काही कामाची नाही. अगदी आणि नास्तिक असून जर तुम्ही मानवतेचे जे मूल्य आहेत ते जपत असाल तर तुम्ही चांगले व्यक्ती, अगदी चांगले व्यक्ती. आणि मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त नास्तिक माझ्या संपर्कात जे आलेले आहेत ते मानवतावादीच आहेत. याच्यामध्ये कोणी तुम्हाला नास्तिक आहे म्हणून कुणाचा द्वेष करताना आढळणार नाही किंवा कोणत्या धर्माचा द्वेष करताना आढळणार नाही. बरोबर. मी स्वतःही नास्तिक आहे आणि मी या गोष्टी अगदी जवळून बघितलेल्या आहेत. मानवतावाद हा मूल्य नास्तिकांमध्ये 100% बघायला मिळतो. अर्थात काही लोक अशी आहेत की जे स्वतःला उगाचच नास्तिक म्हणतात पण ते नास्तिक नसतात किंवा ते सांगताना नास्तिक असतात आणि पाठीमागे काहीतरी वेगळे असतात. त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नास्तिक व्यक्ती 2 पद्धतीने बनतोय. एक तर त्याला प्रचंड मोठा काही त्याच्या आयुष्यामध्ये अपघात झालेला असतो आणि तो म्हणून तो देवावर चिडलेला असतो आणि म्हणून तो नास्तिक बनतो. आणि दुसरी गोष्ट असते जशी जी माझ्या आयुष्यात झाली की ते व्यक्तीचं ते वाचन वाढतं, त्याच्यावर चिंतन मनन वाढतं आणि मग तो नास्तिक बनतो. तर अशी नास्तिक झालेली व्यक्ती ही पुन्हा आस्तिक कधी होत नाही कारण तिने सगळी प्रोसेस फॉलो केलेली असते. मात्र आपण देवा सिनेमामध्ये पाहिलं असेल की नाही मला वाटतं अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे की आज खुश तो बहुत है तुम, असं तो देवाला प्रश्न विचारतो. ऍक्च्युली तिची जी नास्तिकता आहे तो फक्त देवाबद्दलचे राग आहे आणि एखाद्या व्यक्तीबद्दल राग तुम्ही बाळगत असाल देवाबद्दल तर तुम्ही त्याला मानतायच नाही. म्हणजे तुम्ही ते थोडक्यात तुम्ही नास्तिक झालेलाच नाही आहात. तुम्हाला असं वाटतं की मी नास्तिक आहे तर ऍक्च्युली ही तशी गोष्ट नसते. बरं, आता सिनेमांचा विषय निघाला म्हणून आता आजकाल बरेच सिनेमा आता परीक्षा देवाची म्हणा किंवा याच्याबद्दल काय म्हणजे आपण असं वाटत नाही का तुम्हाला की अशा सिनेमांच्या माध्यमातून म्हणा किंवा असं एक पब्लिक प्लॅटफॉर्म वापरून आपण अंधश्रद्धेचा प्रसार करतोय असं वाटतं? अगदी खरं. मला तर खरं हसायला येतं की देऊळ बंद सिनेमा जेव्हा मी पाहिला ना तेव्हा मला लक्षात आलं की हा सिनेमा काढलाय नास्तिकांची खिल्ली उडवण्यासाठी, परंतु त्यामध्ये आस्तिकतेचीच खिल्ली जास्त उडवली आहे. बरोबर. म्हणजे त्या सिनेमामध्ये तुम्ही पाहिलं तर देव जो नास्तिक व्यक्तीला सगळ्यात आधी दर्शन देतो आणि आस्तिक लोकांना ते कधीच दर्शन देत नाही. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही दर आठवड्याला मठामध्ये जाताय, जप करताय, तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पण एखाद्या देवाचं तुम्ही नाव घेताय आणि तुम्हाला देव दर्शन देत नाही. का देत नाही? कारण देवाला माहिती आहे हे मार्केट माझंच आहे, मला इकडे काही काम करण्याची गरज नाहीये. हे नास्तिकताचं नवीन मार्केट आहे ना, हे मी कॅप्चर करतो म्हणजे माझी संख्या वाढेल. मी तर त्या अँगलनी त्या सिनेमाकडे पाहिलं की देवही प्रयत्न करतो की आस्तिकाला वाढेल माझी संख्या, माझे फॉलोअर्स वाढले पाहिजेत. हा खूप मजेशीर किस्सा आहे. कारण म्हणजे माझे फॉलोअर्स वाढले पाहिजे हे देव प्रयत्न करतो. ही गोष्ट खूप हास्यास्पद वाटते ना. अगदी अगदी अगदी. आणि सिनेमामध्ये तुम्ही पाहिले त्यामध्ये ऍक्च्युली हे सिनेमे खूप उथळ पद्धतीने बनवले जातात. त्यामध्ये नास्तिकतेचाही त्यांना अँगल नीट समजलेला नसतो, आस्तिकतेचा अँगल त्यांना नीट समजला नसतो. मुळात आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो इथं आस्तिकतेची पण खूप चांगली परंपरा आहे. इथले आपले जे संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून जी सगळी मोठी परंपरा गाडगेबाबांपर्यंत येते ना, ते प्रत्येकाने ना जो देव सांगितला आपल्याला तो त्याच्या कामामध्ये सांगितलाय, त्यांनी प्रयत्नवादामध्ये सांगितलाय. बरोबर. म्हणजे अगदी सावतामाळी सुद्धा म्हणतो की कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी, मला कुठं जायची गरज नाही. तर हा जो मेन आस्तिकतेचा धागा आहे हा मुळात चमत्काराला जास्त थारा देत नाही. हा म्हणतो की चमत्कार तुम्ही आयुष्यातून बाजूला ठेवा, तुम्ही प्रयत्न करा, मग तुम्हाला यश मिळणार आहे.
परंतु समाजामध्ये जी मानसिकता असते ना की मला काही शॉर्टकटनी काही भेटलं पाहिजे आणि मग शॉर्टकटनी देणारे मग एखाद्या आपल्या ह्या गेल्या 100-200 वर्षात अनेक असे स्वामी बापू वेगवेगळे बाबा असे जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्या पोथ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या पोथ्या तयार झाल्यावर त्या पोथ्यामध्ये जे काही लिहिलंय ते खरं मानण्याची प्रथा असते आणि त्याच्यावरती स्पेशली एखादा सिनेमा किंवा मालिका बनवली मग तो ब्रँड अगदी एस्टॅब्लिश होतो आणि मग आधी पावसाळ्यामध्ये जशी कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे प्रत्येक गल्लीमध्ये अशा लोकांची देवळं देखील तयार होतात, एक कल्ट तयार होतो, अगदी भक्त तयार होतो. आणि तुम्ही मी पाहिलं असेल की अनेक सेलिब्रिटी हे त्यांना महत्व देतात की सांगतात की त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या एखाद्या व्यक्तीचं किती जास्त महत्वाचं स्थान आहे आणि कोणत्याही संकटामधून ती व्यक्ती त्यांना वाचवते. तर आता ऍक्च्युली सेलिब्रिटीने असं म्हटलं तर मग त्याला एक ऑथेंटिसिटी प्राप्त होते. म्हणजे जेव्हा अमिताभ बच्चनने त्याच्या मुलाचं लग्न करताना तो जो विधी केला होता मंगल शांत करण्यासाठी किंवा सचिन तेंडुलकर सारखा सेलिब्रिटी तो जेव्हा नाव्या नागवाचे विधी करतो ना त्यावेळेस त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. पण सेलिब्रिटी लोकांना हे लक्षात येत नाही की आपलं मागं जे वलय आहे त्याचा कोणते दुसरा मार्केट त्याचा फायदा घेते की काय आणि त्याच्यामुळे आपण लोकांना मिसलीड करतो की काय. ते ही लोक गंभीर नसतात त्या बाबतीमध्ये आणि त्याचा मग फायदा हा बाजार व्यवस्थेला होत असतो. सेलिब्रिटी किंवा पब्लिक फिगर जे असतात त्यांनी असं काही केलं तर लोक त्यांना फॉलो करणारे जास्त असतात आणि ते त्यांना आयडियल मानतात त्यामुळे ते त्यांनी केलेल्या गोष्टी तेही करायला लागतात. म्हणजे सचिनवरती जेव्हा 200 बेबलिन्स ड्रीम्स नावाची त्यात एक डॉक्युमेंटरी टाईप निघालं होतं त्यामध्ये तो म्हणतोय की सत्य साईबाबा हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि त्यांनी जी मला चेन दिली होती ती मी माझ्या किटमध्ये कायम ठेवायचो. आता तुम्ही मला सांगा म्हणजे सचिनने जो काही विश्व पराक्रम केला असेल जे काही रेकॉर्ड्स त्यांनी केले असतील ते कुणामुळे केले. त्याला भेटलेलं कोचिंग त्याला जो त्या भावाचा सपोर्ट भेटला त्याच्यामुळे केले की सत्यसाईबाबामुळे केले. तुम्ही जर सचिनचं आयुष्य बघितलं तर त्याच्यामध्ये जे गुरुजी होते आचरेकर गुरुजी किंवा त्याचा जो भाऊ होता तर दोघांनी खूप डेडिकेशन त्यासाठी दिलेले दोघांनी खूप वेळ दिलेला आहे त्यामुळे सचिन होऊ शकला. मात्र स्वतःची मेहनत पण तर होती. सचिनची मेहनत स्वतःची होतीच प्रचंड मेहनत त्यांनी पण केली आणि त्याच्या जवळच्या माणसांनी पण मेहनत केली. मात्र इथं सचिन काय दाखवतोय की मला एखाद्या बाबाचा आशीर्वाद होता. त्यांनी सचिनच्या भक्तीचा इथं फायदा घेतला. सचिनच्या पब्लिसिटीचं त्यांनी स्वतः कॅश केली की बाबाकडे सचिन सारखा माणूस येतोय त्यामुळे बाबाचे फॉलोअर्स अजून वाढतात. तर सचिनला लक्षात यायला पाहिजे होतं की माझ्या भक्तीचं कोणतंही मिसयूज करते. बरोबर आहे. पण आता आपण आजकाल बऱ्याच गोष्टी बघतो की आता जसं बागेश्वर बाबा आहे किंवा अजून खूप जण आहेत की जे येतात स्वतःला बाबा म्हणवतात काहीतरी चमत्कार करून दाखवतात. आता ज्यांचं मी नाव घेतलं ते तर डायरेक्ट कनेक्शन आहे त्यांचं वरती. ते काहीतरी फोन लावतात काहीतरी बोलतात समोर त्यांच्या समोर काय काय गोष्टी घडतात. तर हा प्रकार काय वाटतो तुम्हाला? आता ही गमतीशिवाय वाटत नाही का की त्यांना असं वाटतं की ते फोनवरती बोलतात देवाशी आणि भक्तांना असं त्यांच्यावरती विश्वास बसतो. ऍक्च्युली ते भक्तांची थट्टा उडवत आहेत भक्तांची चेष्टा करतायत. बागेश्वर बाबाला आपण चॅलेंज केले की तुला अंतर्ज्ञानी असतो तू सगळ्या लोकांचं ज्ञान सगळं सांगतोच भूत भविष्य तर आमचं सांग आणि तुला 21 लाखाचं बक्षीस आहे. बरं हे आव्हान आपण त्याला देऊन आता वर्ष होऊन गेलेलं आहे. मात्र तो ते आव्हान स्वीकारत नाही. पण कारण त्याला माहिती की तो सांगू शकत नाही. मुळात होतं कसं की दरबारामध्ये त्याचे एजंट बसलेले असतात आणि एखाद्या एजंटचं तो सांगतो सगळं भूत भविष्य. मागे एकदा त्याचं असंच झालं ना की त्यांनी एका एजंटचं भविष्य सांगितलं आणि दुसरा माणूस उठला आणि म्हणला की बाबा तू खोटा आहेस आणि तू फ्रॉड आहेस हे तुला पकडण्यासाठी मी आलेलो आहे. तर बाबा अजिबात विचलित झाले नाही. बाबा म्हणले तू कोण आहेस? ते म्हणले मी एक रिपोर्टर आहे आणि मी तुझा फ्रॉड पकडण्यासाठी एक सगळं कॅमेरा घेऊन इथं आलेलो आहे. तरी सुद्धा बाबा विचलित झाले नाही. म्हणले ठीक आहे बच्चा. आणि बाबांनी त्याचं पण सगळं सांगितलं आणि त्या माणसानी बाबांचे पाय पकडले. आता आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे ना की पहिला माणूस जर एजंट असेल तर हा दुसरा काय एजंट असू शकेल. त्यांनी काय केलं तुमच्या श्रद्धेचा खुंटा थोडा हलवला त्यामुळे तो जास्त बळकट झाला. पहिल्या वेळेस जो बाबा का जय झालता नंतर भक्तांच्या मनामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की बाबा खोटा की काय. आता बाबांचं कसं होणार. आता परीक्षा बाबाची आणि मग परीक्षेमध्ये बाबा अतिशय डिस्टिंक्शन मध्ये पास झाले तर मग त्यांची श्रद्धा कायम बळकट झाली. मुळात आपण त्यांना आव्हान केले की माझ्या खिशात साधा जो नोटचा नंबर जी नोट असेल ना तिचा नंबर तू ओळखलास तर तुला 21 लाखाचं बक्षीस आहे. बरं तरी सुद्धा हे ओळखू शकत आपल्याला माहिती आहे. कारण तुम्ही म्हणतो आपण की शक्यताचा नियम. मी जर टॉस केला तर छापा उडेल की काटा उडेल किंवा माझं भविष्य 50% बरोबर होऊ शकतं काय त्याला दोनच बाजू आहेत. पण हा नोट जी माझ्याकडे असेल तिला नंबर ती कोणताही असू शकते. तिचे जे शक्यता आपण बघितलं तर ते मिलियन्स मध्ये जाईल. त्यामुळं त्याचं भविष्य खरं होण्याची शक्यता खूप कमी असते. हे बाबाला पण माहिती आहे त्यामुळे बाबा अशी आव्हानं घेत नाहीत. शक्यता कमीच असते की नसतेच? नाही शक्यता पॉईंटमध्ये असतेच ना. म्हणजे काही म्हणजे आता नोटेला किती 6 आकडे असतील तर मग कोणत्याही रँडमली मी सांगितलं तर 1 लाख जेव्हा मी प्रयत्न करेल त्यावेळेस तो येऊ शकतो. तर हा ज्योतिषी असतील किंवा हे बाबा लोक असतील ना हे त्याचाच फायदा घेतात. ज्योतिषी लोकांचं कसं असतं की तुम्ही माझ्याकडे आला आणि मला म्हटला की माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहे माझे नीट कामं होत नाहीत. मी जर तुम्हाला म्हटलं की अमुक तुम्हाला दोष तुमचा झालेला आहे आणि मी विधी करतो त्यानंतर तुमचं 1-2 महिन्यामध्ये तुमचं सगळं ओके होऊन जाईल
आता ऍक्च्युली याच्यामध्ये मी चान्स घेत असतो. मला माहिती आहे की तुमच्याकडे जी समस्या आहे कदाचित 2-3 महिन्यावर सुटणारच आहे. सुटणारच असेल. बरोबर. गोष्ट तुम्ही कोणता विधी करा किंवा करू नका त्यांचा काही संबंध नसतो. बरोबर. मात्र तुम्ही मग पैसे गोळा करता, तुम्ही ते पैसे मला देता आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात स्वतःला पॉझिटिव्ह सूचना देता की मी विधी केलाय, माझं पॉझिटिव्ह होणार आहे. आणि त्यामुळे काय होतं की तुमचे जे निर्णय असतात ते जास्त पॉझिटिव्ह होत जातात. बरोबर. आणि कदाचित त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि 2 महिन्यामध्ये तुमचं काम होऊन जातं. पण तुम्हाला काय वाटतं, ह्या बाबांनी काहीतरी केलं होतं. बरं, इथं तुम्ही माझ्याकडनं गॅरंटी घेत नाही की जर 2 महिन्यामध्ये मी झालं नाही तर आता मी जो 25,000 रुपये खर्च करतोय तो तुम्ही दुप्पट मला परत देताल का? असं कोणताच मानत नाही. कारण माझ्याकडे उत्तर असतं की चांगलं झालं तर माझ्यामुळं, वाईट झालं तर तुझं नशीब फुटकं, तुझी कर्म, तुझी देव आणि दैव या 2 गोष्टीमध्ये माणूस असं कायम अडकून पडलेला असतो. त्यामुळे आपण म्हटलं पाहिजे की जर चांगल्या गोष्टीचं जर श्रेय मी देवाला देत असेल तर वाईट गोष्टीचं कुणाकडे देणार पाप? ते देखील त्याच शक्तीला दिलं पाहिजे ना. आपण तसं देत नाही. आपण म्हणतो की आपलं मागच्या जन्मीचं कधी पाप असेल तर आपल्या पिढ्यानपिढ्यांचं शोषण आहे ना, हे मागच्या जन्मीचं पाप, मागच्या जन्मीचं पुण्य किंवा कर्मविपाक सिद्धांत, या सगळ्या गोष्टीमुळेच आहे ना आपण पिढ्यानपिढ्या फसत आलोय. आपण ते बाजूला ठेवलं पाहिजे. आपण आपलं मस्तक सक्षम केलं पाहिजे आणि आपला मेंदू, आपलं मन, आपलं मस्तक हे एवढं भक्कम केलं पाहिजे की आपण प्रत्येक निर्णय अगदी स्ट्रॉंगपणे घेऊ शकतो. आता मागच्या जन्म वगैरेवरती आपण आलो तर तुमचा आहे का विश्वास या सगळ्या गोष्टी? नाही, मागचा जन्म हा विषय नसतोच मुळात. आपल्याकडे होतं कसं की आपल्याला माझ्या मृत्यूनंतर काय होते, आपल्या आदिम काळापासून पडलेला प्रश्न आहे की व्यक्ती एखादा जन्मतो तो कुठनं येतो आणि मरतो तर त्याचा कुठं जातो. तर त्याची काही उत्तरे प्रत्येक संस्कृतीमध्ये शोधलेली आहेत. आता आपण ह्या मिथकांचं जे पुस्तक बघितलं त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्यापेक्षा वेगळ्या संकल्पना त्यांच्या आहेत. बरोबर. तर आपल्यापेक्षा वेगळे देव त्यांचे आहेत की ही सृष्टी कुणी बनवली ह्याबद्दल त्यांच्या वेगळ्या स्टोरीज आहेत. बरोबर. तर ऍक्च्युली हे जे आपल्या नंतर काय होईल किंवा मृत्यूनंतर माझं काय होईल ही जी भीती होती तिची काही आपण उत्तर शोधलेली आहेत. पुनर्जन्म ही गोष्ट कोणत्या विज्ञानाच्या आधारित शक्य सिद्ध होऊ शकत नाही. बरोबर. बरं, मग आपण अगदी पुरातन काळातला विचार केला तर जसं आपण उदाहरणच घेऊ गणपतीचं. गणपतीचं ती कथा जी आहे की बाबा शंकरांनी त्याचं मुंडकं उडवलं आणि मग हत्तीचं बसवलं किंवा वगैरे, ह्या गोष्टींना तुम्ही काय म्हणाल? म्हणजे कितपत ह्या गोष्टी शक्य आहेत किंवा ह्या गोष्टी फक्त मिथक आहे? ही मिथकच आहेत. आणि माणसांना पहिल्यापासून मिथकांमध्ये रमायला आवडतं. म्हणजे माणसाला साधी गोष्ट सांगितली त्याला ती मज्जा येत नाही, ती जर रंगवून सांगितली तर मजा येते ना. ह्या सगळ्यात आपल्या आजी पंजोबा आपल्या पूर्वजाच्या काळात ह्या रंगवलेल्या गोष्टी आहेत. आणि मी जसं म्हटलं की मिथकांच्या जगमध्ये मी 25 वेगवेगळ्या संस्कृतीमधील स्टोरीज घेतलेल्या आहेत. त्यांची प्रत्येकाची वेगळी संकल्पना आहे. आपल्याकडे जसा गणपती आहे की ज्याच्यामध्ये अगदी भगवान भोलेनाथ ह्यांना तिथं कळलं नाही की आपले हा जो मुलगा आहे तो आपल्याच बायकोने बनवलेला आहे, हे भोलेनाथाला कळलं नाही. आणि त्यांनी सगळं मुंडकं कापून टाकलं आणि त्यानंतर पुन्हा आता जिवंत केलं पाहिजे मग तेच मुंडकं पुन्हा लावलं नाही, तर मग त्यांनी हत्तीचं मुंडकं कापून लावलं. आता आपण बघितलं तर मानवाचं सगळ्यात लठ्ठ बाळ, मोठ्यात मोठ्या माणसाचं मोठं बाळ त्याच्या गळ्याची साईज बघायची आणि हत्तीचं सगळ्यात छोट्या छोट्या पिल्लाची साईज बघायची, ते सुद्धा ती मॅच होणार नाही. त्यामुळे आपल्याला ते कळतं की तिथे काहीतरी विसंगती आहे. परंतु आपल्याला अशी स्टोरी आवडते मुळात. आता पण जर ह्याच्यामध्ये तुम्ही भारतातील संस्कृतींचा अभ्यास केला त्यामध्ये तुम्ही विशेषतः आदिवासीमध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्या काळामध्ये काही गण होते. प्रत्येकजण लढाई करताना वेगवेगळ्या पशुचा, वेगवेगळ्या देवतेचा मुखवटा धारण करायचा आहे. कदाचित याच्या मग अशी कल्पना असू शकेल, हीच असेल असं मी म्हणत नाही, पण कदाचित असू शकेल. आणि अशा स्टोरीज आपल्याला अख्ख्या जगभर पाहायला मिळतात. पण आजही बरेच जण म्हणतात की मानवाचा जन्म किंवा ही जी सृष्टी आहे किंवा ही जी पृथ्वी आहे ही देवामुळे चालते आणि विज्ञान काहीतरी वेगळं सांगतं. तर त्याच्याबद्दलची ही जी विसंगती आहे लोकांच्या विचारांमध्ये म्हणा किंवा नॉलेजमध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मग हे असा विचार कोण करू शकतो ज्याला विश्वाची कल्पना नाही? हे विश्व म्हणजे काय, तर आपल्या जी पृथ्वी आहे, आता महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये भारत, त्यानंतर आशिया खंड, त्यानंतर पृथ्वी, असं आपण विस्तार करत गेलं. ही पृथ्वी खूप मोठी असं आपल्याला वाटतं, पण ती एवढी मोठी नाहीये. ती आपल्या सौरमालेमध्ये जे 8 ग्रह आहेत त्यातला एक छोटासा ग्रह आहे. आपल्या गुरु आणि शनीचा विचार केला तर आपल्या गुरुच्या पोटामध्येच असे म्हणजे 10 पट आपल्याचा व्यास मोठा आहे आपल्यापेक्षा. तर मग अशी ही सूर्यमाला ही देखील आपल्या जर आकाशगंगेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यातलं एक आहे. अशा अब्जावधी सूर्यमाला आपल्या आकाशगंगे येते आणि अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आकडा जर केला तर एवढा मोठा आकडा होईल की 10 वरती 23 तुम्हाला शून्य द्यायला लागतील. एवढा मोठा हा विस्तार आहे. तर मग ह्या एवढ्या मोठ्या विश्वामध्ये एका आकाशगंगेत, त्यामध्ये एका सूर्यामध्ये, एका सौरमालेमध्ये, त्यामध्ये एका ग्रहावरती, त्यामध्ये एका खंडामध्ये आणि त्यामध्ये एका देशामध्ये, एका राज्यामध्ये, एका पुणे शहरामध्ये काय चाललंय याचं देवाला काय पडलं असेल? मुळात जो निर्माता असेल त्याच्या पुढे किती मोठे प्रश्न आहेत ते तुम्ही पहा ना आज. हे अगदी बरोबर आहे. पण मग
असंही म्हणतो ना आपण की तो लांब बसलेला गुरु आहे किंवा राहू आहे. लाखो करोडो किलोमीटर लांब येतो, म्हणजे अगदी प्रकाश वर्ष लांब येतो, म्हणजे नाही का, कितीतरी प्रकाश वर्ष. तर तो ग्रह आपल्या पृथ्वीवरती, आता आपण इथे आहोत, आपल्यावरती तो कसा असर करू शकतो? शनी जर आपण पाहिलं तर आपल्यापासून 130 ते 140 कोटी किलोमीटर लांब आहे. बरोबर आहे. आणि शनीला तुम्ही पाहिलं तर 146 स्वतःचे उपग्रह आहेत. बरोबर आहे. आणि तो शनी हा जर पाच तुम्ही उचलून पाण्यामध्ये टाकला तो पाण्यामध्ये बुडणार सुद्धा नाही, कारण तो पाण्यापेक्षा हलका आहे. हे सगळे त्याचे मी सांगतोय भौतिक गुणधर्म. पण आपण काय केलंय, आपल्या त्या काळामध्ये आपल्याला असं वाटलं की शनी हा सगळ्यात स्लो आहे. कारण तुम्ही जर पाहिलं की बाकी सगळ्या ग्रहांपेक्षा जे उड्या वेळाने दिसतात, आपल्याला युरेनस आणि नेपच्यून दिसत नव्हते, त्यामुळे ते आपल्या कुंडलीत पण नाहीये किंवा ते आठवड्याचे 7 दिवस आहेत त्या भागामध्ये पण तुम्हाला दिसत नाही. पण शनी तुम्हाला सगळीकडे दिसतो. तर शनीला महत्व त्यामुळे वाटलं की हा शनी खूप स्लो आहे आणि कदाचित मग त्याच्या मागे काहीतरी वेगळा प्लॅन त्याचा असेल. आपण जर पाहिलं तर आपण ग्रहांची देखील तर वाटणी केलेली आहे. म्हणजे गुरु हा देवांचा, त्याला एका बाजूला, शुक्र हा दैत्यांचा टीचर म्हणून त्याला तिकडच्या बाजूला, बुध हा गुरुच्या अनावर चालू म्हणून तो पण त्या बाजूला, शनी पण त्या बाजूला, मंगळ इकडं, रवी इकडं. ही वाटणी आपणच आपल्या मनाने केली. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये त्यांची जर काही फिजिकल जे त्यांची प्रॉपर्टीज असतील त्याचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. आणि आपण इकडे शुक्राला काय म्हणतोय की दैत्यांचा गुरु येतो, शुक्राचार्य. बरोबर. त्याला जर तुम्ही युरोपमध्ये पाहिलं तर ती संततीची देवी आहे. चंद्राला आपण इकडे चांदो मामा म्हणतोय, तिकडे जर पाहिलं तर ती लुना देवी आहे. त्यांचं लिंग देखील तिथं बदललेलं आहे. तर प्रत्येकाला त्या त्या काळामध्ये कल्पना केलेली आहे, आपण ते विनाकारण जोडले. आणि तुम्हाला मग असं सांगितलं की प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीतरी अघटित घडू शकतंय, ते घडलं नाही पाहिजे, यासाठी मी कोणत्या तरी शक्तीला प्रसन्न केलं पाहिजे. तर काही लोकांनी दगडामधल्या मूर्तीमध्ये ती शोधली, काहींनी आकाशातल्या ग्रहगोलामध्ये ती शक्ती शोधली आणि आपापल्या गोष्टी त्यामध्ये जोडून टाकल्या. बरोबर आहे. आता आपण ओ माय गॉड सिनेमा बघितलाय. ओ माय गॉडमध्ये इतकं छान सगळं त्याने आधीची त्याची जी फाईट दाखवलेली ती खूप सुंदर दाखवलेली आहे. म्हणजे तो तर्कशुद्ध म्हणा किंवा खूप विवेकी विचारांनी तो बोलतो. पण मग शेवटी जाता जाता परत हे दाखवण्यात आलेलं आहे की बाबा हा देव आहे आणि या देवाने हे सगळं करवलंय. मग हे असं वाटत नाही का की एकीकडे आपण समाज प्रबोधन करायला निघालो आणि ऍट द सेम टाइम आपण समाजाला परत खड्ड्यात घालतो? ती कदाचित त्या ओ माय गॉड ज्याने बनवलं ना, तो कदाचित थोडासा घाबरला असावा असं मला वाटतं त्या काळामध्ये. कारण त्याने मग तो कमर्शियल हिट करण्यासाठी मग त्याने पुन्हा भगवंताला तिथं उतरवलं आणि जो बाईक घेऊन मस्तपैकी फिरतोय असा त्यांनी देव तिथं बनवला, जे लोकांना आवडेल, लोकांना रुचेल असं हे सिनेमे बनवतात. त्यामुळे त्यांना त्यांचा पैसा वसूल होण्याची शक्यता त्यांना वाढते. तो जर तुम्ही पाहिलं ओ माय गॉड 2, तो जास्त रॅशनल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अतिशय महत्वाचा विषय देखील त्यामध्ये हाताळलेला आहे. परंतु पुन्हा ते सुद्धा एक लिमिटेशन त्यांना असतात की त्यांना एक लोकप्रिय सिनेमा त्यांना बनवायचा आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेला जास्त धक्का न लावता त्यांना तो सिनेमा आणि हिट करून पैसे मिळवायचे असतात. म्हणजे थोडक्यात लोकांच्या अंधश्रद्धेचा ते वापर करून घेतात आणि स्वतःचं घर भरतात. अगदी 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 बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं नास्तिकांच्या मेळाव्याकडे येऊयात. नास्तिकांचा मेळावा सुरू करण्यामागचं नेमकं प्रयोजन काय होतं किंवा काय विचार होता त्याच्या मागे? डॉक्टर दाभोळकरांचा जेव्हा खून झाला त्यानंतर चळवळ मध्ये खूप नवीन यंग मुलं आली आणि त्या अनुषंगाने आमचा त्यांच्याशी संवाद व्हायचा. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की या यंग मुलांना आणि जसे समाजामध्ये काम करताना ती काय म्हणते की देवा धर्मामध्ये आम्ही तटस्थ आहोत. आम्ही कोणत्याही देवा धर्माला स्पेशली टार्गेट करत नाही. आम्हाला धर्माची कृतिशील विधाची चिकित्सा करायची आहे, परंतु अनिसमध्ये येताना तुम्ही तुमचा देव किंवा धर्म सोडून आलं पाहिजे असं अजिबात नाही. तर ही अट मुलांना थोडीशी अशी लेचीपेची वाटायची. ते म्हणायची तुम्ही तिथे काही तडजोड केली आहे का, आणि आम्हाला नास्तिक म्हणून पुढे यायचंय. तर ह्यांच्याशी संवाद साधताना मला लक्षात आलं की ही मुलं फक्त जी माझ्या समोर दिसत एवढीच नाही आहेत, तर अशी महाराष्ट्रामध्ये खूप मुलं असतील. मग आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून एक विचार केला की अशांना आपण एक प्लॅटफॉर्म द्यायचा का, अशांना एकत्र जे येतील आणि आम्ही नास्तिक आहोत असं घोषित करतील. आणि त्यावेळेस असे काही भगतसिंगांच्या स्मृती दिवसानिमित्त त्याचे मेसेज यायला लागले होते की 14 व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका. आणि भगतसिंग त्यावेळेस शहीद झाले होते आणि त्या हातामध्ये भगवद्गीता वगैरे घेऊन गेले होते असे. तर इथं ऐतिहासिक तथ्यांची खूप मोडतोड केली होती. तुम्ही जर पाहिलं की 14 फेब्रुवारी आणि भगतसिंगांची फाशी काही संबंध नाहीये, काही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगतसिंग हातामध्ये गीता घेऊन गेले होते हे सांगणं, हे भगतसिंगांनी जे तत्व आयुष्यामध्ये घेऊन जगले होते त्याच्याशी थोडंसं प्रतारणा आहे किंवा ते लोक खोटं बोलतायत, जे भगतसिंगाला खोटा प्रोजेक्ट करतायत. कारण भगतसिंगांनी स्वतः जेलमध्ये असताना मी नास्तिक का आहे हे स्वतः त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ते आपल्याकडे उपलब्ध देखील आहे. त्यामुळे मग असं वाटलं की आपण भगतसिंग एक आयडॉल म्हणून आपण पुढे घेऊया आणि त्याला थोडं पुढे नेऊया की भगतसिंगाने मी नास्तिक आहे असं का मांडलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय म्हणजे 23 वर्ष त्यांचं वय होतं जेव्हा ते फाशीला गेले.
त्या काळामध्ये त्यांची मॅच्युरिटी पाहता असं वाटतं की त्यांनी किती सखोल चिंतन त्या गोष्टीबद्दल केलं असेल. आणि त्यामुळे आम्ही मग भगतसिंगांचा स्मृतिदिन पकडला की तो एक निमित्त आपण पकडायचं आणि सगळ्यांनी सोबत यायचं आणि आम्ही नास्तिक आहोत असं जाहीर करायचं. 2014 पासून आपण हा नास्तिक मेळावा चालू केलाय आणि मधली कोविडची 2 वर्षे वगळता हा दरवर्षी पुण्यामध्ये होत असतो. आमच्या जो आयोजक असतो जो आमचा विचारमंच त्याचं नावच आहे शहीद भगतसिंग विचारमंच. तर वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे नास्तिकतेचे वेगवेगळे पैलू सांगणारे असे अनेक वक्ते आजपर्यंत आमची इथं आलेले आहेत आणि त्यांनी त्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. बरोबर. आता शहीद भगतसिंगांच्या नावाने तुम्ही विचारमंच चालवता, पण तुम्हाला असं आता तुम्ही बोलता बोलता बोललात की त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं जात आहे, ती जी त्यांची इमेज आता उभी राहते ती बदलण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? नक्कीच. भगतसिंग विचारमंच मार्फत आतापर्यंत आम्ही जी भगतसिंगांचे जे पुस्तक आहे जे मी नास्तिक आहे त्याचं देखील आम्ही मोफत वितरण करतच असतो. आणि त्याशिवाय गाण्याच्या माध्यमातून असेल किंवा जे व्याख्यानांच्या माध्यमातून असेल भगतसिंगांची सगळं आयडिओलॉजी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. बरं. आणि आता हा नास्तिकांचा मेळावा मला वाटतं एका वर्षी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली होती याच्यावरती, काहीतरी वादविवाद आणि मला वाटतं असीम सरोदेंच्याच गाडीवरती वगैरे हमला झाला होता असं काहीतरी झालं होतं. नाही, असीम सरोदेंचा किस्सा वेगळा आहे. तो त्यांनी जो निर्भय बनव आंदोलन चाललं होतं तेव्हा निखिल वागळे आणि असीम सरोदेंच्या गाडीवरती हल्ला झाला होता. आपला एका नास्तिक मेळाव्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आम्ही काय करतो की 23 मार्चच्या जवळपास जो रविवार उपलब्ध असेल आणि हॉल उपलब्ध असेल साहजिक कारण एवढे 500-700 लोक येणार आहेत तर ते अकॉमोडेट होण्यासाठी आपल्याला मोठा हॉल लागतो. तर त्या अनुषंगाने आम्ही तो बुक करत असतो. तर आम्ही असंच बुक केलं, पण नेमकी त्या दिवशी होती रामनवमी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी असा आक्षेप घेतला की तुम्ही तो दिवस मुद्दामून निवडलाय. आता आमचा जो मेळावा आहे तो एका बंदिस्त हॉलमध्ये होत असतो. आम्ही रस्त्यावरती घेऊन कुठं घोषणा देत नाही किंवा आम्ही आस्तिक लोकांना नास्तिक बनवण्याचा देखील प्रयत्न करत नाही. बरोबर. तसं त्यांनी खूप आक्षेप घेतला आणि मग तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेस सरकार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल ते हिंदुत्ववाद्यांच्या ह्या अशा मागणीला लगेच थोडंसं खतपणी घेतल्यासारखं समर्थन करतात ते. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही डेट बदला. आणि मग त्यांनी जी कारण सांगितली त्यावेळेस असं वाटलं की मग ह्यांच्यासोबत लढण्यापेक्षा आपण डेट बदलणं चांगलं कारण आपण काही मुहूर्त बघून ती डेट काढलेली नाहीये, आपण ते पुढच्या संडेला पण घेऊ शकतो. बरोबर. तर आम्ही मग तो पुढे ढकलला होता. अच्छा. पण मग हे कधीतरी असं वाटत नाही का की आपण ही माघार घेतोय म्हणा किंवा आपला जो विचार आपण मांडायचा आहे आपल्याला त्या विचाराशी कुठेतरी तडजोड केल्यासारखं? तडजोड नाही म्हणता येणार, पण माघार घ्यावी लागते मुद्दा अतिशय खावा. पण माघार घेताना आम्ही तोच विचार केला की इथं पोलीस प्रशासनाशी भांडताना जी एनर्जी वाया जाणार आहे. कारण मला माहिती आहे की ह्यांना जे इनपुट्स मिळालेले आहेत की ह्यांना तो रामनवमीचा मेळावा त्यांना होऊन द्यायचा नाहीये आणि त्यांना कदाचित वरून आदेश आले असतील आपले राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे ह्यांना हिंदुत्ववादी संघटना जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळं पोलीस प्रशासनाला त्यांचं ऐकणं भागच आहे. मग आम्ही विचार केला की ठीक आहे आपल्यासाठी खूप सहज शक्य आहे की आपल्याला पुढे ढकलणं शक्य आहे. आपण काही बंद करणार नाही, आपण पुढे ढकलणार आहोत. त्यामुळे तो पुढे ढकलला. त्याला आपण माघार घेण्याचं म्हणू शकतो, तडजोड नाही म्हणू शकत. बरं. आता हिंदुत्ववादी संघटनांचा विषय निघाला म्हणून आपण त्या विषयाकडे येऊयात. आजकाल जे आपण म्हणू की ग्लोरिफिकेशन होतंय प्रत्येक इव्हेंटचं, हा इव्हेंटच होतोय आणि ते मोठमोठे डीजे लावणं ते सगळा जो प्रकार असतो हा प्रकार तुम्हाला कितपत योग्य वाटतो? मी माझ्या लहानपणापासून आमच्या गावाकडे जी रामनवमी पाहिली होती ना की रामनवमीला रामजन्म होणार, सगळ्यांनी जेवायचं, छान सेलिब्रेट करायचं. आता जी रामनवमी आहे ना त्यामध्ये मोठी मिरवणूक काढायला लागते आणि ती मशिदीपासूनच न्यायला लागते आणि त्यावेळेस मशिदीवरती गुलाल देखील फेकायला लागतो. हे काय त्यांची मानसिकता झाली मला कळत नाही की हे तुम्हाला भगवान राम सांगत नाहीये. तुम्ही देवाला मानताय ना, पण किमान देवाला मानते तर चांगलं माना ना, देवाची त्याची तत्व तर घ्या ना. एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही नास्तिक लोक परवडलो मग त्यापेक्षा की आम्ही देवाला मानत नाही तर सुद्धा आम्ही कोणत्या देवा धर्माला कोणाला धक्का बसवला जात नाही किंवा आम्हाला वाटतं की ठीक आहे त्यांचं चालू दे, आम्ही त्यांच्यामध्ये पडत नाही. पण आता जे उत्सवाला विकृत वळण यायला लागले. आता परवा दिवशीच गोष्ट आहे की अहिल्यानगरमध्ये घटना घडलेली आहे आणि ज्यामध्ये एका धार्मिक स्थळी एक महिला मांस फेकताना सापडली आणि नंतर जेव्हा तिला पकडलं चौकशी झाली त्यावेळी कळलं ती हिंदू होती पण तिने बुरखा घातला होता. म्हणजे हे जे समाजात चालले की मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी स्वतः म्हणजे हे आताही मला सांगा ही व्यक्ती हिंदू आहे का किंवा ही सशब्द आहे का, तर नाहीये, पण हिला हिंदू मुस्लिममध्ये दंगल घडवायची. तर आपण सगळे जर विवेकी समान नागरिक असू तर तुम्ही कोणत्या देवाला माना किंवा मानू नका, धर्माला माना किंवा मानू नका, पण हा देश, ह्या देशाचं जे फॅब्रिक आहे हे तुम्ही समजून घ्या. ह्या देशात हिंदू मुसलमान अनेक शेकडो वर्षांपासून एकत्र नांदता येते. तुम्ही त्या फॅब्रिक बिघडवू नका. आमच्याकडे कधी घरी आला कोण जेवायला आल्यानंतर त्याची जात किंवा धर्म कधी विचारला गेला नव्हता आणि भविष्यामध्ये पण तसंच असलं पाहिजे. जो तुमचा धर्म असेल, तुमचा जो देव असेल तो तुम्ही तुमच्या घराच्या चौकटीमध्ये ठेवा, त्याचं सार्वजनिक तुम्ही करूच नका. तुमची श्रद्धा तुमच्यापर्यंत ठेवा, त्याचं बाजारीकरण करू नका असं तुमचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुणाला विलंब करू नका की माझा देव माझ्या श्रद्धा आहे ना, तर त्याचाही देव त्याची श्रद्धा असू शकेल, तुम्ही त्याबद्दल थोडंसं सहिष्णू व्हा. बरोबर आहे. मग आता जसं आता मुस्लिम
समाजाबद्दल जे होतं, आणि एखादा विषय असा असतो जसं आता अहिल्यानगरचा विषय झाला. बरं, अर्थात ते नामकरण हा भाग तर पूर्णपणे वेगळा आहे, आपण त्याच्यावरती नंतर बोलू. पण एक हिंदू महिला मुस्लिम पेहराव घालून तिथे येते आणि धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करते. अशा वेळेला तुमच्यासारखी जी काही लोक असतात ती म्हणतात की नाही अरे, त्यांना विनाकारण नावं ठेवू नका आणि तुम्ही एकोपाने राहा. अशा वेळेला तुमच्यावरती एक टॅग लावला जातो मुस्लिम धार्जीने, किंवा तुम्हाला म्हटलं जातं की तुम्ही पाकिस्तानात जा. हा जो मुद्दा आहे हा अलीकडच्या काळात, म्हणजे मी स्पेसिफिकली मेन्शन करेन की 2014 नंतर जरा जास्त प्रमाणात वाढलेला आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला एक म्हण सांगतो की तुम्ही ज्याचा सगळ्यात जास्त द्वेष करताय तुम्ही त्याच्यासारखे बनत जाता. म्हणजे तुम्ही हिटलरचा द्वेष कराल तुम्ही हिटलरसारखं दिसायला लागतं, असं एक इंग्लिशमध्ये म्हणे. तर इथं झाले काय माहितीये का, हिंदू धर्म सगळ्यात सहिष्णू होता. आता हे जे हिंदुत्ववादी आहेत ते ज्या धर्माचा द्वेष करतायत हे त्यांच्यासारखं वागायला लागलेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये जैन, बौद्ध, चारवाक अशा अनेक परंपरा आल्या. आपल्याकडे जे वारकरी संप्रदाय झाले किंवा त्यानंतरच्या काळात महानुभाव असेल किंवा लिंगायत असेल, ह्या पंथामध्ये देखील ह्यांनी वेगळे विचार मांडले होते जे तुमच्या वैदिक संस्कृतीपेक्षा वेगळे होते. तिथं तुम्ही विचार करा त्यांनी भाग पाडलं होतं. ह्या सगळ्यांना आत्मसात करून हिंदू धर्म पुढे गेला होता. मात्र जसं इस्लाममध्ये की आमच्या धर्माची चिकित्सा करायची नाही, मोहम्मद पैगंबरांनी जो शब्द सांगितला होता तोच अंतिम शब्द. हे ते जे ज्या पद्धतीने जे कट्टर आहेत ना, अगदी त्याच पद्धतीने कट्टर आता हिंदू म्हणायला लागले आणि ते देखील म्हणाले की आमची चिकित्सा करायची नाही आणि आमचं बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही ज्याचा द्वेष करताय तुम्ही तसाच बनताय. तर हे ऍक्च्युली विनोदाचं भाग किंवा विसंगती आपण त्याला म्हणू शकतो. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू धर्म म्हणजे नक्की काय, त्याचा प्रवाह कसा वाहत आलेला आहे आणि आपल्या देशाचं मूळ फॅब्रिक कसं होतं, वेगवेगळ्या विचारांना आपण कसं सामावून घेतलं होतं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात कुठल्याही धर्म असू देत, तो कट्टरतावाद जेव्हा तो होतो तो आतंकवादच होतो. अगदी अगदी अगदी. आता आपण तालिबानला आपण काही काळी नावं ठेवत होतो, आपण आता हिंदू तालिबानी व्हायला लागली काय अशी मला भीती वाटते. ते दिसायला लागलंय त्याची. अगदी. मी माझा शाळेचा जो दाखला होता त्याच्यावरती हिंदू जैन लिहिलं जायचं. कालांतराने हिंदू शब्द निघाला आपोआपच, कसा निघाला तो आम्हालाही माहिती नाही, आणि आता फक्त जैन लावलं जातं. आणि बरीच वर्ष म्हणजे आता माझं वय 45 वर्ष आहे. आम्हाला कोणी असं वेगळं समजत नव्हतं. पण अलीकडच्या काळात मीही हे ऐकतोय की तू हिंदू नाही आहेस, तू जैन आहेस. तर ही जी धार्मिक तेढ वाढत चालली आहे त्याचा परिणाम ओव्हरऑल सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीवर व्हायला लागलाय किंवा आपल्या अपब्रिंगिंगवर व्हायला लागलं असं वाटत नाही का? अगदी. पुढच्या पिढीला हे सगळे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. त्यांना खूप संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे आता 10-12 वर्षाचा जैन मुलगा आहे, 10-12 वर्षाचा हिंदू मुलगा आहे ना, ह्यांना कदाचित घरनं किंवा समाजातून एक वेगळं इनपुट भेटलेलं आहे. त्यामुळे हे थोडंसं वेगळ्या वळणावरती चाललेत. त्यांचं जे बालपण आहे ना ते कदाचित ह्याच्यामध्ये हरवून चालले असं मला वाटायला लागले. आणि ह्यासाठी दोन्ही बाजूचे कट्टरपंथी किंवा जे धार्मिक नेते आहेत ना हे कारणीभूत आहेत. म्हणजे आपली आयडेंटिटी वेगळी जपली पाहिजे ही कुणाची गरज असते? ही सर्वसामान्य जनतेची गरज नसते, ही तर धार्मिक नेत्यांची गरज असते, कारण त्यांना त्यांचे फॉलोअर्स वाढवायचे असतात. त्यामुळे आपण जैन आहोत, आपण असंच केलं पाहिजे, मग आपण कबुतरासाठी हे केलं पाहिजे, आपण सगळं प्रत्येक गोष्टीचा इश्यू हे लोक करतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली. म्हणजे धार्मिक नेतेच का धार्मिक गुरु सुद्धा याच्यामध्ये? नेते म्हणजे धार्मिक नेते म्हणजेच गुरु, म्हणजे धार्मिक राजकीय नेते असं मी म्हणतच नाही. धार्मिक नेते म्हणजे ज्यांच्याकडे ते समाज, ज्यांच्याकडे फॉलोअर्स असतो, समाज त्यांच्याकडे जात असतो, समाज त्यांच्या मागे उभा राहिलेला असतो ना, अशा सर्वच धर्मांचे नेते जे असतात, ज्याला आपण गुरु म्हणू, बाबा म्हणू, कोणी लीडर्स हे सगळे त्या गोष्टीमध्ये कारणीभूत आहेत. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा त्यांचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर 21व्या शतकात ही जन्माला आलेली पिढी आहे ना ही खूप स्मार्ट आहे. लहानपणापासून स्मार्टफोन वापरत ही स्मार्ट झालेली आहे. ही चिकित्सक होऊ शकते, पण ही चिकित्सक होऊन द्यायची त्यांना नाहीये, कारण ती ही चिकित्सक झाली तर मग ह्या धार्मिक नेत्यांच्या मागे कोणी जाणार नाही. त्यामुळं आपले फॉलोअर्स टिकवण्यासाठी तुम्ही वेगळे कसे आहात ही आपली ओळख आहे आणि हे आपण केलं पाहिजे. आणि आपला धर्म सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपणच सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे प्रत्येकाला सांगणं गरजेचं वाटतं. बरोबर. पण आता अलीकडच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम थोडंसं कमी झाल्यासारखं दिसायला लागलंय. बाबा बुवांचं प्रस्त बरंच वाढलंय. कोणी काही करत असताना दाखवलं जातं. आता परवाच मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एक फिमेल आहे, ती नाचते आणि ती कच्ची कोंबडी ती दाताने तोडतीये वगैरे आणि ती लोकांना देतीये आणि लोक ती प्रसाद म्हणून घेतात. हे जे वाढत चाललंय याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता सध्या काम करतेय का? दिसणं जरा कमी झालंय. नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम पहिल्यापेक्षा जास्त वाढलंय. मी तुम्हाला म्हटलं जसं की डॉक्टरांचा खून झाल्यानंतर खूप मोठी तरुणांची पिढी अनिसमध्ये आली आणि त्यातले अनेकही त्यामध्ये स्वतःचं इंडिव्हिज्युअल काम देखील केलेलं आहे. पण आता त्यानंतर एक जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. त्यामुळं आता
बुवा बाबाला पकडणं ही अनिची जबाबदारी नाही राहिली, ही जबाबदारी शासनाची झालेली आहे, ती पोलिसांची आहे. आणि होतं काय की आणि जे काम करायचं ना ते बुवा बाबा संघर्ष जो व्हायचा ना त्यावेळेस जास्त समाजापुढे जायचं. म्हणजे जे आम्ही शाळा कॉलेजमध्ये व्याख्यान देतो त्याची बातमी समाजापर्यंत येण्याची तशी म्हणजे गरजच नसते, सिस्टीमच नसते तशी. पण बुवाबाजी संघर्ष झाला की मग ती बातमी टीव्ही पुढे लागायची, सगळ्या प्रसारमाध्यमांना यायची. तर ती बाजू आता सध्या पोलिसांकडे आहे. बाबा बुवांना अटक करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतलेली आहे. त्यामुळे कदाचित आणि तुम्हाला दिसत नसेल पण अनिचं काम पहिल्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे. शाळा कॉलेजमध्ये जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणं आणि पुढची भविष्यामधली पिढी जास्त सक्षम बनवणं ह्यासाठी अनिच पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने काम करतच आहे. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे समाजामध्ये अंधश्रद्धा देखील वाढतच आहे. पण त्यासाठी पुन्हा ज्याला आपण म्हणतो की जास्त व्यापक प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि जे काही हजारो कार्यकर्ते असतील त्यांची संख्या जेव्हा लाखामध्ये जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मग ह्या अशा प्रकाराला प्रत्येक घरामध्ये त्यामध्ये एक अनिचा कार्यकर्ता असेल तर अशी गोष्टी घडणारच नाही, बदल घडायला सुरुवात होईल. पण आता तुम्ही म्हणताय की बुवाबाजी जे आहेत किंवा बुवा हे जे आहेत त्यांना पकडण्याची जबाबदारी आता शासनाची सरकारची, पण सरकार तर त्यांना प्रोटेक्शन देताना दिसतं. सरकार निवडून घेतं. मग जेव्हा एखाद्या पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट येते त्यावेळेस कदाचित त्या बाबाचं सेटिंग असेल. तुम्ही जर पाहिलं असेल की इंस्टाग्राम आल्यानंतर तुम्हाला अनेक बाबा दिसतील, मानसिक दिसतील जे गळ्यामध्ये प्रचंड दागिने, सोन्याचे दागिने घालून फिरतायत. हे दागिने आले कुठनं, हा पैसा येतोय कुठून, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला याची कल्पना नसेल का? त्यांना कल्पना असतेच, कदाचित त्यांना वाटा असेल, कदाचित त्यांना हिस्सा मिळत असेल म्हणून ते त्याच्यावरती कारवाई करत नसतील. पण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जो दक्षता अधिकारी आहे त्याची जबाबदारी ती सिनियर PI जो असेल त्याची जबाबदारी आहे की आपल्या भागामध्ये कोणतीही अनिष्ट घटना घडली नाही पाहिजे. ती घडली तर त्याची जबाबदारी आपलीकडे. आपण मुळात काय समाज म्हणून ना आपण कदाचित त्यांना प्रश्न विचारायला कमी पडतो असं मला वाटतं. तर कायदा करणं ही जबाबदारी अनिची होती, त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पण कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण नागरिकांनी मिळून पोलिसांना जाब विचारला पाहिजे की तुझ्या अधिकार क्षेत्रामध्ये एक घटना घडते, आता हे तुला ह्याच्याकडे कसं बघतोस. पण मग ठीक आहे, नागरिक जातील प्रश्न विचारायला पोलिसांना, पण पोलीस सहकार्य करतात का असं वाटतं का तुम्हाला? पुन्हा ह्याच्यामध्ये कोण बोलतोय याच्यावरती अवलंबून. खरं सामान्य माणसाला आजही तुम्ही जर पाहिलं तर ह्या सिस्टीममध्ये त्यांनी प्रश्न विचारावे की नाही असा प्रश्न आहे, त्याला जागाच नाहीये. त्यामुळेच एक थोडा दबाव गट कदाचित आपल्याला करणं गरजेचं राहिल्या गोष्टीमध्ये. किंवा मग प्रत्येक वेळेस तुम्ही काय वरनं कुणाचा फोन येईल आणि त्यामुळे खाली सिस्टीम आले असंही शक्य नसतं. आपल्या नागरिकांचा एक मोठा दबाव गट असला पाहिजे आणि त्यामध्ये आपण ती प्रोसेस मग तरच ते होऊ शकते. दाभोळकर म्हणायचे की ही लढाई शतकांची आणि आता तर वाटायला लागली कदाचित सहस्त्रकांची लढाई आहे की काय. मोठी लढाई आहे, पण प्रयत्न तर आपण केलाच पाहिजे या गोष्टीमध्ये. मोठी लढाई आहे. या लढाईमध्ये जर आपल्याला जिंकायचंय किंवा आपल्याला काहीतरी बदल घडवायचा तर आपल्याही मागे काहीतरी सपोर्ट असला पाहिजे. मग तो सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन दबाव गट तयार केला तरी चालणार. अगदी अगदी माझं म्हणणं की असं सामान्य नागरिकांचाच दबाव गट असला पाहिजे आणि त्यांचे त्या PIशी किंवा जो पोलीस तिथला असेल त्याच्याशी चांगले संबंध असले पाहिजेत आणि त्याला ते महत्त्व पटवून देता आलं पाहिजे. त्या दबाव गटाने सांगितलं पाहिजे की अरे ह्याची गोष्ट तू आता छोटी दिसती पण यातून मोठी हिंसा होऊ शकते, मोठं नुकसान होऊ शकतं. मग असं काही शाखा तयार करण्याचं काम आणि आता सुरू समिती शाखा वाढवतच आहे. त्यामुळे कुठेही अगदी एका कार्यकर्त्यापासून पण आमची शाखा असते, संपर्क शाखा असते. कोणी म्हटलं की आम्हाला माझ्या भागामध्ये काम चालू करायचं आहे तर आपण त्याला जे काही त्याला आवश्यक असलेली माहिती पण त्याला देतो. त्याच्या मागे उभं राहण्याची वेळ येते त्यावेळेस त्याला उभं पण राहत असतं. बरोबर. मग याच्यातनं बदल घडतोय थोडक्यात. हा बदल घडतोय. तो ग्रॅज्युअली तो थोडासा कमी दिसत असला आणि अंधश्रद्धेचा लोड थोडा जास्त असला तर शेवटी विजय आपलाच होणार आहे. म्हणजे जसं सुरेश भट म्हणतात की हे असे आहे तरीही हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. मंगेश पाडगावकर म्हणतात की बुवाबाई समाजात वाढते का, त्याच्यामध्ये एक कारण. त्यासाठी ते कवितेमध्ये म्हणतात की मानसे खपाट खंगलेली, आतून आतून तंगलेली, अदृश्य शक्तीने तंगलेली आधार पाहिजे. प्रत्येकास येते हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील सगळ्या युवा मनातील चिंतेच्या. आपल्या मागे आपले उवा काढायला कोणतरी लागतंय. आधी म्हणे जय साई, मग अधिकारी लाच खाई, अजून पकडला गेलो नाही, कृपा म्हणे बाबांची. म्हणजे जिथं भ्रष्टाचारी जे असतात ते देखील तुम्ही जर पाहिलं की साईबाबाचं संस्थान असेल किंवा बालाजी संस्थान असेल हे श्रीमंत का होतात, त्यांच्याकडे स्पेशल काही पॉवर आहे का, असं नाहीये. पण इथं असं कळलेलं आहे की मी दररोज मी भ्रष्टाचार करून पैसे कमवतोय तर मी बाबाशी डील करतो की 50-50 किंवा काय त्याचा विश्वास असेल तो आणि त्यामुळे मी सुखाने झोपतो कारण माझ्या पापाचं ओझं मी अशा लोकांच्या अंगावर टाकलेलं असतं. आता ह्याला तुम्ही धार्मिक म्हणायचं की कसं म्हणायचं, ह्याच्यावर कसं पाहायचं. म्हणजे हे तर धार्मिक आहेत, हे सशब्द आहेत, मात्र ते आपल्या पापामध्ये देवाला भागीदारी करून घेतात. जे त्याला देव म्हणतात त्याचंच त्यांनी असं अवमूल्यन केलेलं असतं.
तर ही जी समाजाची मानसिकता आहे ना, हीच मुळात ह्यासाठी आहे की व्यक्तीला तपासून घेतलं पाहिजे. किंवा कोणतीही गोष्ट सांगते, कोणी एखादा मोठा व्यक्ती म्हणतो, एखाद्या मोठ्या ग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून ते खरं होतं असं अजिबात नाही, हे लोकांना समजलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट घासून पुसून तपासून जर घेतली तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं महत्त्व कळेल. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हेच तुम्हाला सांगतो की कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका, त्याची तुम्ही तपासून पहा. रस्त्याने जाताना जर आपल्याला एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर आपण लगेच खुश होत नाही की मला सोनं भेटलं म्हणून. आपण काय म्हणतो, त्याला तपासून बघितलं पाहिजे. आणि तपासताना जर ते आपण सोनाकडे नेलं आणि सोनाने ते जर आगीमध्ये टाकलं तर त्याला आपण म्हणत नाही की आगीमध्ये टाकू नको, ते जळून जाईल. आणि आपल्याला माहितीये सोनं आगीमध्ये जळत नाही, उजळतं. त्याच पद्धतीने आपण ज्या काही गोष्टी फॉलो करतोय, मग कोणती प्रथा असेल, कोणत्याही श्रद्धा असतील, त्याला आपण विज्ञानाची चाचणी केली पाहिजे, त्याला चाळणी एक लावली पाहिजे. आणि त्या चाळणीमध्ये जर कळतंय आपल्याला की ही गोष्ट चुकीची आहे, आपल्याला बंधन घालण्याला आपल्याला मागणी येणारी, तर आपण ती सोडली पाहिजे. ही साधी गोष्टी, चिकित्सक वृत्ती ही मुलांमध्ये पुढच्या भविष्यामध्ये यायला पाहिजे. यासाठी जी शिक्षणाची 10 मूल्य आहेत त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे देखील मूल्य टाकलेलं आहे. पण गंमत अशी आहे की ते सगळ्यात दुर्लक्षित मूल्य सध्या तेच आहे. शाळेपासूनच त्या मुलांची जडणघडण अशी होते की जगामध्ये चमत्कार असतो, जगामध्ये दैवी शक्ती असते. कदाचित तुमचं भविष्यामधलं तुमचं काय घडायला तुम्ही घडणार आहात त्याची नाडी, त्याची चावी दुसऱ्या कोणाकडे तरी असू शकेल. अशा ह्या गोष्टी शिकतच लहानाची मुलं मोठी होतात, समाज माध्यमांमध्ये तेच पाहतात आणि मग बळी पडतात. बरोबर. आणि शिक्षण व्यवस्था तेवढीच जबाबदार आहे या गोष्टी. अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन उजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. याची गोष्टीचं गांभीर्य ना शिक्षण व्यवस्थेतील त्या अधिकाऱ्यांना आहे ना सरकारला आहे. म्हणजे लहान मुलांना इथूनच जर सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या कळत्या वयापासून जर त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला गेला तर कदाचित गोष्टी बदलू शकतील. पण आपल्याकडे ते होताना दिसत नाही. बर, मग आता ते कुठलाही देव जो आस्तिक माणूस असतो तो देवाला मानतो, आणि देव मानतो म्हटल्यानंतर देव जर असेल तर तो चुकीचं काही सांगणार नाही. बरोबर. मग ते अंगारे दुपारे याला मारण्यासाठी ही क्रिया म्हणा किंवा ते काय अघोरी प्रकार जे असतात, याच्यावरती मग लोकांचा विश्वास कसा बसत असेल? लोकांनी ना देवाला आहे ना अगदी माफिया करून टाकलेलं आहे की देवाला एवढे पैसे द्यायचे की विश्व द्यायची आणि सुपारी द्यायची आणि तो मग चांगलं करेल किंवा वाईट करेल. किंवा जिथं नवस केला जातो तिथं देवाला त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसारखा भ्रष्टाचारी समजले की मी काहीतरी लाच देईल त्यामुळे देव माझं काम करेल. मुळात आपण हे समजलं पाहिजे, जर तुमचा देवावरती विश्वास आहे तर तुम्ही ठाम असलं पाहिजे की हा सर्व शक्तिमान आहे. बरोबर. आणि हा जगातली आपली सगळी कामं सोडवणार आहे. हा सर्व मंगल आहे, त्यामुळे ह्याला आपलं चांगलं व्हावं असं वाटतंय. हा सर्वज्ञ आहे, ह्याच्यापासून काही लपलेलं नाही. तुमची देवावरती श्रद्धा असेल, तुम्हाला या 3 गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. पण लोकांचं जर आपण समाजामध्ये पाहतो नेमका एका लोकांचा त्यावरती विश्वासच नाही. त्यामुळे मी काहीतरी दिलं तर माझा देव काहीतरी चांगलं करेल, मी उपवास केला तर देवाला माझा आनंद होईल, असंच काहीतरी संकल्पना स्वतः त्यांनी घालून घेतलेले आहेत आणि मग त्यांनी देवाला मानवाच्या पातळीवरती आणून ठेवलेलं आहे. बरोबर. जो सर्व शक्तिमान आहे त्याला आपण काय देणार? अगदी. आणि काय देणार जे त्यांनी बनवलेलं नाहीये. हे लोकांना समजायला पाहिजे खरं तर. आणि मग ही जी काही मूल्य आहेत, म्हणजे ही जी काही आपण विवेकी विचार जो आहे हा पसरवण्यासाठी आपण काही करू शकत नाही का? यासाठी सर्वात महत्त्वाचं आपण आहे ना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जास्तीत जास्त प्रचार केला पाहिजे, जे की आपल्या संविधानाच्या 51 मध्ये आपल्याला कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे की प्रत्येक भारतीय व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे. आपण हा जास्तीत जास्त समाजामध्ये बोललं पाहिजे. मी आज तर म्हणणे ह्याच्यामध्ये ना तुम्ही आस्तिक लोकांशी जास्तीत जास्त संवाद केला पाहिजे, जे विशेषतः ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजलाय, ज्यांना विवेक समजलाय, की ज्यांना चिकित्सा करता येते, अशा व्यक्तीने आस्तिक लोकांसोबत, सश्रद्ध लोकांसोबत एक चांगला संवाद केला पाहिजे आणि एकमेकांशी देवाणघेवाण केली पाहिजे. ठीक आहे बाबा, तुझं काय म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे, त्याला खोटं न ठरवता त्याच्या गोष्टीमध्ये अजून त्याला कसं वेगळं वळण देता येईल असं आपण त्यामध्ये पाहिलं पाहिजे. आणि एक व्यापक प्रयत्न झाला पाहिजे ज्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू शकेल. पण मी माझा अनुभव सांगतो की आपण जेव्हा असा एखादा प्रयत्न करायला जातो त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीचं कम्युनिकेशन एका लेवल येऊन थांबतो. तो म्हणतो बस आता मला याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. अशा वेळेला आपण काय करणार? आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की ना सूर्य आणि पवन हे ठरवतात की त्या माणसाच्या अंगातला शर्ट काढायचा आहे. आणि मग काय होतं की तो वारा खूप जोराने वाहतो शर्ट उडवण्यासाठी, पण तो माणूस जास्त पद्धतीने घट्ट करून ठेवतो. बरोबर. पण त्याच्या उलट मग सूर्य काय करतो, फक्त प्रखरता वाढवतो आणि तो स्वतःच्या हाताने तो कोट काढून ठेवतो. आपल्याला तसंच केलं पाहिजे. एखाद्या खोलीमध्ये अंधार आहे, त्याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण बघितलं ते वैचारिक अंधारच आहे, त्यामुळे तिथला अंधार आपण असं काही उपसून काढू शकत नाही. आपण तिथे मेणबत्ती सोडली पाहिजे, मेणबत्ती लावली पाहिजे. त्याच पद्धतीने समोरच्याशी संवाद साधताना ना आपण त्याला खोटं न ठरवता आपण फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन असं सांगतो, बाबा आपण थोडा हळूहळू, म्हणजे एका दिवशी बदल घडवून आपल्याला माहिती आहे, त्याला आपला प्रवास आपल्याला माहिती आहे की आपल्याला कदाचित वर्ष 2 वर्ष 5 वर्ष लागले असतील, त्याचाही प्रवास तसाच होणार. पण आपण मग जास्त फोर्स न करता त्याला चिकित्सा कशी करता येईल
छोट्या छोट्या उदाहरणामधून त्याला सांगितलं सुरुवात केली पाहिजे. पाहिजे. मग आता आजकाल आपण बघतो जसं मगाशी आपण बोललो की बुवाबाजी खूप वाढली आहे किंवा धार्मिकता खूप वाढली आहे, धार्मिक तेढ वाढण्याचे प्रकार खूप जास्त व्हायला लागले. याला आजकालची राजकीय परिस्थिती जबाबदार असं वाटतं तुला? राजकारण्यांना अगदी तुम्हाला सांगायचं तर हेच पाहिजे की राजकारणी काय म्हणतायत की समाजामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, अन्नाचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण ह्या प्रश्नावरती जर लोकांनी आवाज उठवला तर कदाचित सत्तापालट होईल. त्यापेक्षा हे जे बाकीची सामान्य जनता आहे त्यांना आम्ही मस्तपैकी धर्म जात ह्या गोष्टीमध्ये लढवत बसलो तर कदाचित हे लोक प्रश्नच विचारणार नाहीत. त्यामुळे आज जर तुम्ही सामान्य लोकांना बघितलं तर काय म्हणतात ते की पेट्रोलचा दर वाढलाय, आता 190 200 रुपयाने आम्ही पेट्रोल भरू, पण त्याच्यामध्ये सरकारची चूक काय अजिबात काही नाहीये, हे सरकार भक्कमच आहे, आपण जगामध्ये आपण विश्वगुरु झालेलो आहोत. अरे आपण त्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला तपासत नाही त्या पद्धतीने आपल्या राजकीय नेत्याला देखील तपासलं पाहिजे ना, त्याचे निर्णय कदाचित चुकले असतील त्यामुळे कदाचित ही वेळ आली पण नाही. त्यामुळं आपल्यामध्ये लढवायचं आणि मूळ प्रश्नापासून बाजूला ठेवून आज तुम्ही बघितलं तर नीटचा प्रश्न आहे. नीटचा प्रश्न म्हणजे जी मुलं आयुष्यभर ज्याला म्हणतो की स्वप्न बघतात आणि 1-2 वर्ष अभ्यास करतात त्या नीटच्या एक्झामसाठी, ती एक्झाम आपण नीट कंडक्ट करू शकत नाही, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र त्याच्यावरती ना तुम्हाला कोणत्या मीडियामध्ये बोललेलं दिसणार का, तर मीडिया सगळ्यात काबीज केलेला आहे. जो मीडिया उद्या जर सरकार विरुद्ध प्रश्न विचारेल ना त्यांना एकही जाहिरात मिळणार नाही, त्यांना उपाशी बसायची वेळ, त्यांना चॅनल बंद करावे लागेल. त्यामुळे अशी कोणी स्टँड देखील घेत नाही. त्यामुळे जे युवकांचे प्रश्न आहेत ते राहिलेत बाजूला. आणि दररोज तुम्ही जर पाहिलं तर न्यूज चॅनलवरती हेच दिसतं आपल्याला की हिंदू मुस्लिम आणि त्यांच्यामध्ये लढाई. तर आपण सामान्य नागरिक असू तर आपल्याला समजलं पाहिजे की हा जो आपला देश आहे हा जास्त भक्कम करायचा असेल तर आपण मूळ प्रश्नांवरती बोललं पाहिजे. मूल्यांवरती आपण अगदी मूल्यांवरती बोललं पाहिजे, विवेकशीर आपण बोललं पाहिजे म्हणणं. ठीक आहे, आता बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती आपली चर्चा झाली. तुम्ही लेखक सुद्धा आहात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही पुस्तकं लिहितात. तुम्ही पुस्तकातून काय नेमकं मांडण्याचा प्रयत्न करता आणि तुमची पुस्तकं नेमकी कोणी वाचली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ही जी सगळी पुस्तकं तुम्हाला दिसत आहेत प्रत्येकाच्या मध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक वेगळा पैलू सांगितलाय. म्हणजे आपल्या भौतलावरचं पुस्तक आहे त्यामध्ये मी आकाशातील ग्रहगोलांची माहिती सांगितली आणि त्याच्यावरची जोडलेल्या पुराणकथा सांगितल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे जर शनीला भीतीदायक मानत असतील तर शनीला बाहेरच्या देशामध्ये कसं मानलं जातं. माझी इच्छा हीच आहे की व्यक्तीने तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. आपण त्या लोकांना स्पून फिडिंग करून चालणारच नाही. आपण फक्त दुसरा असा एक विचार आहे बाबा ह्याचा तो विचार कर. तर थोडक्यात आपल्या भौतलावरचं पुस्तक कोणी वाचेल तर कदाचित तो भविष्यामध्ये कोणत्याही शनी मंगळ यांची शांती करण्यासाठी कोणत्या ज्योतिषकडे जाणार नाही, कोणता खडा घालणार नाही. यासोबत आपलं कीटक नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये मी आपल्या अवतीभोवती जे किडा मुंगी झुरळ डास ढेकून असे जे मुंगे असतात किडे असतात तर त्यांची मजेशीर माहिती दिलेली आहे. माझी इच्छा अशी आहे की हे पुस्तक वाचताना त्याच्या डोक्याला त्याच्या कल्पनेला पंख फुटतीलच, पण त्यासोबत तो आपल्या अवतीभोवतालचं निरीक्षण करेल, आपल्या अवतीभोवतालच्या निसर्गाचा प्रश्न विचारेल की बाबा हे असंच का तसंच का, मला जे अपेक्षित आहे. आपण जर बघितलं तर आजपर्यंत जो विज्ञानाचा विकास झाला आहे आदिमानवापासून प्रगत माणूस हा जो विकास झालेला आहे तो त्या काळातल्या माणसाला प्रश्न पडले आणि त्याची त्यांनी उत्तर शोधले म्हणून झाले. मधल्या काळामध्ये आपल्याला सगळं रेडीमेड ज्ञान मिळायला लागले. आपल्याला म्हणजे सूर्यकाळ सकाळी लाल का दिसतो आजही कुणाला विचारलं तर अगदी 10वी झालेल्या मुलं देखील सांगता येत नाही. किंवा एखाद्या मुलाला मी विचारलं की मला 5 क्रिकेटरचे नाव सांग, तो 5 ऐवजी 10 लोकांची सांगेल. 5 फिल्म स्टारचे नाव सांग, 5 ऐवजी 10 लोकांची सांगेल. पण 5 सायंटिस्टची नाव सांग म्हटलं तर नाही त्यांना नाही सांगता येणार, कारण हे कल्चर आपल्याकडे रुजलं नाही. म्हणून सायंटिस्ट खोपडी पुस्तक लिहिताना मी हेच केलं की आपले हिरो नक्की कोण आहेत. सिनेमातले क्रिकेटरचे ह्यांनी आपल्या आयुष्यात काही बदल केलेला नाहीये, पण आपल्या आयुष्यात ज्यांनी बदल केलाय ज्यामुळे आज आपण अधिक चांगलं आयुष्य जगतोय त्या शास्त्रज्ञांप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपले हिरो ते असले पाहिजेत. आणि हे शास्त्रज्ञ वेगळे काय, ह्यांना काही वेगळा बुद्धी भेटली होती का, ह्यांना काही वेगळा मेंदू भेटला होता का, तर नाही. पण त्यांनी जी विचार पद्धती फॉलो केली त्यामुळे ते शोध लावू शकले. तर आपण प्रत्येक जण सायंटिस्ट खोपडी आहे, पण आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला विचार करायला पुन्हा शिकलं पाहिजे. ही पुस्तकं कुठे मिळतील, म्हणजे जर एखाद्याला वाचायची असतील तर कुठे उपलब्ध? माझ्या ब्लॉगवरती देखील आहेत आणि बहुतांश पुस्तकं आहेत न्यू पब्लिकेशन प्रकाशित केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वेबसाईटवरती त्यासोबत आपलं न्यू वन व्हिजन याच्यावरती तुम्हाला ते मिळून जातील. वन व्हिजन मध्ये ही सगळी पुस्तकं तुम्हाला मिळतील. नक्की तुम्ही ती नक्की घ्या. तुम्ही फेसबुकवर वगैरे तुमचं जे काही ब्लॉग्स आहेत त्याच्यावरती तुम्ही डावकिनाचा रिचा असं नाव लावलेलं आहे, त्याच्या मागची स्टोरी काय? जेव्हा लॉकडाऊन लागला होता त्यावेळेस माझ्या विचार आला मनामध्ये की आपण जे विषय व्याख्यानामधून मांडतो ते आपण पुस्तकामधून मांडले पाहिजेत.
लिखाण आपण केलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने मी लिखाण करणार होतो, पण एक असं होतं की तुम्ही जेव्हा कार्यकर्ते असता, एक सोशल ओळख तुम्हाला असते, त्यावेळेस तुम्ही काही जरी केलं तर तुम्हाला लाईकची संख्या जास्त वाढते. त्यामुळे आपल्याला इव्हॅल्युएशन नीट होऊ शकत नाही. म्हणून मी असं ठरवलं की एक टोपण नाव आपण घेऊ जे कदाचित कुणालाच माहिती नसेल. आणि त्यामुळे अगदी मी माझ्या मिसेसला देखील सांगितलं नव्हतं. तर आणि थर्ड किंवा अनोळखी व्यक्तीने लिहिलेलं लिखाण कसं पाहिलं जाते त्याच्याकडे आपण त्याचे इव्हॅल्युएशन करूया. म्हणून मग डावकीनंतर विचार रिचर्ड डॉकिन्स याचं नावाचं मी ट्विस्ट केलं. रिचर्ड डॉकिन्सचा डावकीनंतर विचार केलं आणि मग लिखाण चालू केलं. आणि जे आपल्या भोतावळाचं पुस्तक आहे त्यामध्ये जे ग्रहगोलांची माहिती ती टाकत गेलो आणि लोकांना ते प्रचंड आवडत गेलं. आणि लोक मग मला स्वतःहून प्रकाशक देखील अप्रोच झाले की आपण पुस्तक काढूया म्हणून. त्यावेळेस मग काही कॉन्फिडन्स येऊन गेला की होय आपण छान लिखाण करतोय आणि लोकांना आवडतंय आणि जे व्याख्यान आपण मांडतोय ते कदाचित जास्त पोहोचणार नाही, हे पुस्तकाच्या रूपाने ते कायम त्यांच्याकडे राहील. त्या अनुषंगाने ते लिखाण केलं. आमच्या नास्तिक मेळाव्यामध्ये मी दरवर्षी एक नवीन गाणं लिहिलं असतं, प्रत्येक मेळाव्यामध्ये एक नवीन गाणं आलं पाहिजे यासाठी. तर हे जे गाणं होतं हे रॅप आहे. यामध्ये नास्तिकांचा स्वॅग काय असतं हे आम्ही सांगितलं आहे. बस म्हणाला साल्या तुला कशाचीच भीती नाही, वाटोळ करील तो पावळ त्याची सुपर हाय, कळणार नाही तुला कधी दाखवेल खड्डा, त्याला म्हणालो बिट्टा हा माझा अड्डा. नास्तिकांचा स्वॅग हाय नास्तिकांचा स्वॅग हाय नास्तिकांचा. बोललो त्याला कधी काळी मी पण होतो देव भोळा, 33 कोटी देवांसोबत स्वामी बापू केले गोळा, कमी काही नको म्हणून गोजे देखील केले होते कोंबडे, असं कोणाच्याही उगायचे मतलब होते. नास्तिकांचा स्वॅग हाय नास्तिकांचा स्वॅग हाय नास्तिकांचा. गाजवाची पुंगी मात्र वाजलीच नाही कधी, किती वर्ष गेले साला मी तर लय टेन्शन मध्ये, एक दिवस आला देवा अर्थ कळला जीवनाचा, कोण नाही कोणचा वरण भात लोणचा. नास्तिकांचा स्वॅग हाय नास्तिकांचा स्वॅग आहे नास्तिकांचा. देव आणि धर्माच्या कुबड्या दिला फेकून मी, जन्मटाना धर्माच्या दिले लांब टाकून मी, आता मला ठाऊक आहे माग जरी कोण नाही, ठाऊक मला जीवनाचा शिल्पकार मीच आहे. नास्तिकांचा स्वॅग आहे नास्तिकांचा स्वॅग आहे नास्तिकांचा. लोक विचारतात की मी नास्तिक म्हणून जगताना तुम्हाला भीती वाटते का, तर त्यांना मी सांगतो की अरे नास्तिक म्हणून जगतानाच खरी मजा येते, कारण माणूस एकदम मस्त बिंदास त्याला हवं तसं जगू शकतो. जातीपातीच्या भिंती पाडून आणि वंशलिंगाचे बंधन मोडून, जातीपातीच्या भिंती पाडून वंशलिंगाचे बंधन मोडून, मानव म्हणून जीवन जगतो आज मस्त बिंदास मस्त बिंदास मस्त बिंदास मस्त बिंदास. तो देव सोडला आम्ही जो दहशत दाखवतो, दहशत देवाची मिळकत भटजीची, काजी पादवी बडव्याची कमाई फुकटाची, दहशत देवाची मिळकत भटजीची. जो देव सोडला आम्ही जो दहशत दाखवतो, आदर्श मानला त्याला जो समाज जागवतो, जगण्याचा आनंद जगाशी देतो घेतो आज मस्त बिंदास मस्त बिंदास मस्त बिंदास. तो धर्म सोडला आम्ही पोथीतील बंदिस्त, धर्माची पोथी आणि गुंडांच्या हाती, शोषण दंगे जन्म घालती दाखवून भीती, धर्माची पोथी गुंडांच्या हाती. तो धर्म सोडला आम्ही पोथीर बंदिस्त आणि कर्मकांडाच्या जंजाळातून झालो मुक्त, जगण्याचा आनंद जगाशी देतो घेतो आज मस्त बिंदास मस्त बिंदास आणि मस्त बिंदास मस्त बिंदास. क्या बात आहे, क्या खूपच सुंदर, खूप सुंदर, खूप छान वाटलं तुमच्याशी आज चर्चा करून. तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छान. थँक्यू.